आम्हा नागपूरकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद काँग्रेस हायकमांडच्या वतीनं एक संधी आम्हाला दिलेली आहे। काँग्रेसचं 138 वर्ष पूर्ण करून 139 वर्षामध्ये जे पदार्पण होते त्याचा स्थापना दिवस हा आमच्या नागपूरमध्ये होते आहे, महाराष्ट्रात होते आहे। आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे, एक मोठा आनंद आहे। आणि त्या निमित्तानं नागपूरमध्ये 28 तारखेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, देशभरातले आमचे मुख्यमंत्री, आमचे एलओपी प्रदेश, अनेक राज्यातले प्रदेश अध्यक्ष, वर्किंग कमिटीचे सगळे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि त्यामुळे भारत जोडो मैदान, ज्या मैदानाला आम्ही नाव दिलेलं आहे, कारण की हा इतिहास नागपूरचा राहिलेला आहे। 1920 मध्ये याच नागपूरच्या भूमीवर असहकार आंदोलन, त्यावेळच्या अत्याचारी जुलमी इंग्रज सरकारच्या विरोधात महात्मा गांधीच्या नेतृत्वामध्ये एक अधिवेशन झालं, घोषणा झाली आणि त्याच्यामध्ये असहकाराची घोषणा झाली। आणि तिथूनच पूर्ण देशामध्ये इंग्रजाच्या विरोधातलं वातावरण पसरून 1947 मध्ये इंग्रजाला देश सोडून पळावं लागलं, हे आपल्याला इतिहास सगळ्यांना माहिती आहे। इंदिराजींना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्याचं काम सुद्धा याच नागपूरच्या भूमीमध्ये त्यावेळेला झालेलं होतं, 1959 मध्ये झालेलं होतं। असा जुना इतिहास या नागपूरच्या भूमीवर काँग्रेसचा राहिलेला आहे। आणि त्याच पद्धतीचं आज देशामध्ये जे सरकार आहे ते रोज लोकशाहीला संपवण्याचं काम करते आहे, संविधानिक व्यवस्था संपवण्याचं काम करते आहे, एक अत्याचारी व्यवस्था पूर्ण देशामध्ये निर्माण करण्याचं काम आज केंद्रातल्या भाजप प्रणित सरकारने केलेलं आहे। आणि नागपूरचं हा जो स्थापना दिवस आम्ही साजरा करायला या ठिकाणी निघालेलो, त्याच्यामध्ये आमचं स्लोगनच जे आहे, है हम तैयार, भ्रष्टाचार मुक्त भारत आम्ही निर्माण करू, आम्ही अत्याचारी व्यवस्थेला या देशातून मुक्त करू, ज्या पद्धतीनं रोजगार मुक्त भारत अशा पद्धतीचा कॉन्सेप्ट केंद्रातल्या सरकारने आणि भाजपपर्यंत अनेक राज्यातल्या सरकारने केलेला आहे। आम्ही हा देश रोजगार निर्मितीचा देश निर्माण करू, महागाई कमी करण्याचा, जी महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ती महागाई कमी करणं हे आमचं दायित्व आहे, शेतकऱ्याला न्याय देणं हे आमचं दायित्व आहे आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत, असं एक स्लोगन देऊन आम्ही या भूमीवर हा 139 वर्ष याला जी सुरुवात होणार आहे त्या दिवसाला या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो आहे। आणि त्यासाठी आपले काही प्रश्न असतील त्या प्रश्नालाही उत्तर आम्ही देऊ आणि आमचा कॉन्सेप्ट आम्ही आपल्यासमोर मांडलेला आहे। आमचं मी तुम्हाला सांगितलं की वेळेवर काही प्रस्ताव येतीलच, पण जो आम्ही स्लोगन दिलेला आहे तो स्लोगन आहे, शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही तयार आहोत। हा या देशामध्ये ज्या पद्धतीने बेरोजगारांचा देश निर्माण करण्याचं पाप केंद्रातलं भाजप आणि भाजपप्रणित सरकारांनी प्रत्येक राज्यात केलेलं आहे, तर रोजगार निर्मिती करण्याचं आणि या देशाच्या युवा शक्तीला न्याय देण्याची संकल्पना, त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत। महागाई कमी कशी करता येईल, देशाचं संविधानिक व्यवस्था आणि देशाची लोकशाही कशी वाचवता येईल त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत। हा कॉन्सेप्ट हा त्या ठिकाणी आमचा राहणार आहे। काँग्रेसमध्ये पुन्हा नेतृत्व
चेहरा त्यांची अजूनही पंतप्रधानाचा चेहरा इंडिया आघाडीकडनं अजून आला नाही किंवा काँग्रेस तरी एक असा चेहरा या निमित्त देणार? मूळ भाग आहे की इंडिया अलायन्स आणि आपल्याला सगळ्या राज्यातले जे पक्ष आहेत त्यांनी जे भाजप विरोधी आहेत त्यांनी सुरुवातीलाच आपलं क्लिअर स्पष्टता दिलेली आहे की काँग्रेस शिवाय या देशामध्ये ही लढाई सुलभ नाही आणि त्या दृष्टिकोनातून आमच्यासोबत आलेली सगळी जी पक्ष आहेत ती काही ईडीचा धाक आणून आलेली नाहीत, ते सीबीआयचा धाक आणून आलेली नाही, या पदाचं प्रलोभन देऊन आणलेली नाहीत, या देशाच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि या देशाला वाचवण्यासाठी ते आमच्यासोबत आलेली आहे. त्यामुळे इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये नेतृत्वाचा निर्णय जो होईल तो इंडिया अलायन्समध्ये होईल आणि काँग्रेसचा इतिहास आपल्याला मी तो जुना इतिहासात नाही जात. आता अलीकडे आपण पाहिलं आमच्या नेत्या सोनिया गांधीजीला एकदा नाही तर दोनदा या देशाच्या लोकांनी मॅन्डेट दिला, ते प्रधानमंत्री होऊ शकले असतात, पण ज्या पद्धतीने विरोधकांच्याही भावना की देश तुटेल, हे होईल, विदेशी महिला बनेल, अशा पद्धतीचं जे काय वातावरण या देशात निर्माण करण्याचं पाप त्या काळामध्ये केलं गेलं होतं. विरोधकांचाही आवाज, कारण की लोकशाहीमध्ये दोन्ही ज्या भूमिका असतात सत्ता आणि विपक्ष, त्याला मानणारं लोकशाही मानणारा काँग्रेस पक्ष आहे आणि एकदा नाही दोनदा आमच्या नेत्या सोनियाजी गांधीला प्रधानमंत्री बनवण्याचा मॅन्डेट या देशाच्या जनतेने दिला असताना सुद्धा देशाच्या एकतेसाठी, एकात्मतेसाठी त्यागाची भावना सुद्धा घेण्याचं काम काँग्रेस नेतृत्वाने केलेलं आहे, म्हणजे अलीकडे सांगितलं. त्यामुळे देश वाचवण्यासाठी, देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस नेतृत्व पुढे आलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही इंडिया अलायन्समध्ये जे निर्णय होतील ते निश्चितपणे मान्य होईल. नाही, मराठी संपलं का? आपण 3 राज्यामध्ये इंडिया आघाडी हारलेली आहे, तर त्याच्या मागे बरेचशा लोकांचं असं म्हणणं आहे की ईव्हीएमचे सेटिंग होती, त्यावर आपण काय म्हणाल? आम्हाला एक गोष्ट कळतं की 2018 मध्ये आम्ही छत्तीसगड जिंकलो, मध्य प्रदेश जिंकलो आणि राजस्थान जिंकलो. 6 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीला त्याच्यात आम्हाला 2च खासदार या तिन्ही राज्यात आले. आता काल परवा पण आता कालच एक रिपोर्ट आला, त्यामुळे या सगळ्या राज्यामध्ये आता काँग्रेस जिंकणार, महाराष्ट्रात जिंकणार. त्यामुळे ईव्हीएम मशीन हा लोकांमध्ये त्याचा जो संशय निर्माण झालेला आहे त्या संशयाच्या बद्दलची चर्चा सुरू आहे की मशीनमध्ये गडबड आहे का, लोकांचं आहे. तर लोकशाहीमध्ये जो माझा फंडामेंटल राईट्स आहे, माझं व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, त्या अधिकारामध्ये मला वाटतं की मला याला मत मारायचं आणि माझं मत त्याला जाते आहे, हा जो अविश्वास त्याच्यामध्ये निर्माण होतोय, तर त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने बॅलेटवर मतदान घेतलं पाहिजे. कारण की लोकशाहीचा हा पर्व आहे आणि माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याला मला कुठेतरी अडचण निर्माण होते, घाला होत आहे, असं जेव्हा मला संशय निर्माण होत आहे, तर त्याच्यामध्ये निवडणूक आयोगानं त्या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे, अशा पद्धतीचा प्रयत्न इंडिया अलायन्समध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे जनतेची भूमिका आम्ही लोकांनी मांडलेली आहे. त्याच्यामुळे आखरी नरेंद्र मोदीजी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस हेच सांगत होते कि दुनिया के सब देशों में बहनों भाइयों मशीन की जगह बैलेट आ गया, हिंदुस्तान में क्यों नहीं, यही नरेंद्र मोदी जी कहते थे. अब जनभावना है तो जनभावना के आधार पर बैलेट पे करना चाहिए, यही भूमिका है. लेकिन कांग्रेस ये लोकशाही का पर्व जो है उसको हम एकदम क्लियरिटी से लोक भावना को समझकर सत्ता में बैठे हुए लोगों ने उस तरह का निर्णय लेना चाहिए, भूमिका है. अब वो उनको तो जनता की आवाज नहीं, मन की बात बताना है खुद के, तो वो बात को हम क्लियर करना चाहते हैं. उसमें मशीन और उसका डिस्कशन का विषय आज नहीं है. सर, ये लड़ाई दो आइडियोलॉजीज के बीच में है अभी देश में, तो कांग्रेस पार्टी कोई मैसेज देना चाहती है नागपुर में ये अधिवेशन करके, कोई दूसरी जो विचारधारा है आरएसएस या बीजेपी, उसको कोई मैसेज देना चाहती है?
बिल्कुल देना चाहती है, क्योंकि कांग्रेस ने रायपुर के हमारे जो महाधिवेशन हुआ था कांग्रेस पार्टी का, उसमें हमने एक डिसीजन लिया कि जाति न्याय जनगणना हो, उसका एक प्रस्ताव हमने लिया, ठराव पारित हुआ और हमारे नेता राहुल जी, हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे जी हर सभा में उसका प्रचार भी कर रहे हैं। लेकिन तुम जिस तरफ आपकी उंगली है, आपका इशारा है, वो लोग कहते हैं कि जाति न्याय जनगणना नहीं होने देंगे, तो आइडियोलॉजी का फर्क आ गया। हमारी आइडियोलॉजी यह है कि जाति न्याय जनगणना हो तो जो आज आरक्षण का, जो महाराष्ट्र, जिस शाहू महाराज जी ने आरक्षण की व्यवस्था इस देश में निर्माण की, उसी महाराष्ट्र को जलता हुआ हम सब लोग देख रहे हैं। और हमने विधानसभा में भी वही बात रखी, अगर सबको न्याय चाहिए, आरक्षण चाहिए, तो उसका एक ही थर्मामीटर जो है आर्थिक, सामाजिक और शैक्षणिक, अगर हमने जनगणना कर लिए, सेंसस कर लिए, तो उसमें दूध का दूध, पानी का पानी होगा। जो समाज पिछड़ा है, जो समाज आर्थिक और एजुकेशनल पिछड़ा है, वो समाज को आरक्षण के आधार पर उसको मुख्य धारा में लाना चाहिए। और दूसरी जो जिसके तरफ इशारा है उनका विरोध है। तो आइडियोलॉजी का ये फर्क है, हम देश के लिए सोच रहे हैं, वो खुद के लिए सोच रहे हैं, इतना तो फर्क है ही। तो ये आइडियोलॉजी तो है ही यहाँ पर। और देखें आखिरी जनता का कौल है, और जो कल सर्वे आया उसमें इंडिया अलायंस को ही ज़्यादा सीटें दिखा रहे हैं, तो बिल्कुल जनता इंडिया अलायंस के साथ है। सर, विधानसभेमध्ये आपण बरेच मुद्दे उचलले, मात्र जे अध्यक्ष होते, सभाध्यक्ष, त्यांनी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला लोकांना बोलू दिलं नाही, तुमचे मुद्दे पूर्णपणे घेतले नाही, अशी गळचेपी खरंच झाली होती की हा फक्त एक काहीतरी एक इश्यू होता? बघा, आपल्याला अधिवेशन घ्यावं लागतं म्हणून घ्यावं लागतं, अशा पद्धतीची परिस्थिती आता राज्यामध्ये सुरू आहे। मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या सरकारने 96,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या, आणि आताच्या या परवाच्या याच्यामध्ये हिवाळी अधिवेशनात 55,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या। मी इतके वर्ष विधानसभेमध्ये काम करतोय, इथं बसलेले आता स्वतः उत्तमकुमार साहेब 7दा खासदार झाले, सतीश बाबू पण 6दा विधानसभेमध्ये त्यांनी कामकाज केलं, आता आमचे 5दा आता नितीन राऊत आहे। आम्ही एवढे वर्ष पाहतोय 3-3.5 हजार कोटीच्या मागपुढे होऊ शकतात। राज्याच्या बजेटच्या बरोबरच्या पुरवणी मागण्या हे सरकार मागते आहे, तर हे सरकार किती कर्जामध्ये डुबलेलं असेल याचा अंदाज आपल्याला येतो आहे। त्यांना संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठी विधानसभेत यावं लागतं, म्हणून त्यासाठी हे अधिवेशन आहे का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आपण विदर्भामधलं हे अधिवेशन होतं आणि नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन नागपूरला घेतलं गेलं पाहिजे, हा पण मुद्दा आहे। आम्ही 293 ठरावाअंतर्गत आम्ही लोकांनी विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईच्या धारावी प्रकल्पाला जो लूटमार मुंबईची चालू झालेली आहे त्याबद्दलचा एक प्रस्ताव असा मिक्स आम्ही टाकला होता। त्याच्यावर मी स्वतः विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्याच्या तालुक्यापासून, प्रत्येक तालुक्यापासून तर बुलढाण्याच्या प्रत्येक तालुक्यापर्यंतचं विदर्भाच्या विकासाचा एक कॉन्सेप्ट आम्ही विधानसभेत मांडला। मांडल्यानंतर यांनी दुसऱ्या दिवशी यांचा ठराव येणार होता, तर यांनी 293चा विदर्भाचाच ठराव मांडला। या अधिवेशनात आपण पाहिलं असेल की आम्ही जो ठराव आणायचो, पहिले आम्ही अवकाळी पावसाचा आणला, यांनी पण अवकाळी पावसाचा आणला। आमचा विदर्भ, मराठवाडा आणि धारावीचा एक इश्यू आम्ही मांडला होता, त्याचप्रमाणे यांनी विदर्भाचा मांडला। मग विदर्भावर चर्चा का नाही केली, यांचा ठराव तसाच राहिला। मी सरकारला वारंवार आपण ऐकत होता की मी सांगत होतो की हे अधिवेशन इतक्या घाईगर्दीत होऊ शकत नाही, 2 दिवस तरी वाढवा आणि हे सगळे विषय निकाली काढा। महाराष्ट्रामध्ये जी आग लावलेली आहे आपण लोकांनी, हे सरकारने लावलेली आहे, सरकार प्रायोजित आहे। महाराष्ट्रामध्ये ओबीसी, मराठा वाद, धनगर, हलबा, गोवारी, कोळी, आदिवासी हा जो वाद आहे, हा बीजेपीने लावलेली ही आग आहे। विभाजन करणं, जाती जातीमध्ये भांडण करणं हे बीजेपीचं काटकारस्थान नेहमी राहिलेलं आहे, आणि त्या आधारावर आज महाराष्ट्र पेटतोय।
आम्ही सातत्याने सांगत होतो की तुम्ही कुठल्या आधारावर देणार, काय देणार, याचं चर्चा तर करा, जनगणनेबद्दलची भूमिका मांडा. सरकार त्याला पळ काढत होतं, हे आपण सगळे पाहत होतो. ठीक आहे, बहुमत आणि त्यांचं जो पाशवी बहुमत आहे, हे लोकशाहीतलं बहुमत नाही आहे, ईडीचं आहे आणि मग भ्रष्टाचाराचं खोक्याचं पण आहे. म्हणून त्याला पाशवी हा शब्द आम्ही वापरतो. जिथं पाशवी बहुमत असतं, लोकशाहीने आलेलं बहुमत आणि पाशवी बहुमत याच्यातला फरक असतो. पाशवी बहुमतामध्ये ते कसं सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि सरकार कसं काम करत होती आपण पाहिलं की परवा त्याच अधिवेशना काळामध्ये स्फोट होऊन 9 लोक त्या ठिकाणी आणि त्यांचे तुकडे तुकडे झाले. मी सभागृहामध्ये तोच मुद्दा मांडला की हे सरकार गरिबांचं आहे की मुठभर लोकांसाठी आहे, चर्चा झाली पाहिजे. पण पळ काढलं आणि त्यांनी नॉन बेलेबल ऑफेन्स लावलेत आणि कोणावर लावले, तिथल्या मॅनेजरवर लावले. म्हणजे यांचं मॅनेजरवर लावले. मुद्दा असा आहे की गरीब माणूस मरो, कामगार मरो, काही घेणं देणं नाही. आणि म्हणून ही पाशवी बहुमत आहे. पाशवी बहुमताचं मी विश्लेषण अजून मांडू शकतो, पण झालेल्या घटना अधिवेशनाच्या काळातल्या मुद्दामून या ठिकाणी मी मांडल्या. सांगायचं तात्पर्य असं आहे की ही जी काही परिस्थिती ह्या पाशवी बहुमताची आहे त्याच्यावर चाललेलं आहे यांचं. आम्ही लोकशाहीला मानणारी लोक, आम्हाला काही लोकांनी म्हटलं की तुम्ही एकदाही हाऊस एडजॉर्न नाही केलं. आता एडजॉर्न करायचं म्हणजे का काहीतरी मारपीट करावं लागेल, फेकावं लागेल, कागद फागद काहीतरी करावं लागेल, काहीतरी बहाणा करावं लागेल. तर आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आमचं मत मांडलं. विधान परिषद असतील आमच्या अभिजित वंजारीने तिथं चांगला किल्ला लढवला, खाली आम्ही लोकांनी लढवला आणि आम्ही आमची भूमिका लोकशाही पद्धतीनं मांडत होतो. सरकारला ऐकायचं नाही, सरकारला मनमानी करायची होती, ते आपण पाहिलेली आहे. त्याच्यामुळे विदर्भावर अन्याय करून गेलेत हे लोक. विदर्भाला न्याय द्यायचं नाही हे त्यांचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे. मग तुम्ही ठराव आणला तर तुम्ही का नाही चर्चा केली? आम्ही विदर्भावर ठराव आणला नाही असं ते म्हणत होते, तर ठीक आहे, मग तुम्ही आणला, तुम्ही का नाही चर्चा केली? म्हणजे विदर्भावर अन्याय करणारी लोक राहिली. राष्ट्रीय स्तरावर आणि एक मुद्दा उपस्थित केला की आम्ही राहुल गांधींना गंभीरपणे घेत नाही, उलट ते जितके बोलतील भाजपचा त्याचा फायदा होतो. या मुद्द्यावर तुम्ही काय म्हणता? आम्ही पण नरेंद्र मोदींना फार काही गंभीर घेत नाही, आम्ही पण घेत नाही, अमित शहाना पण घेत नाही, आम्ही पण गडकरींना घेत नाही, आम्ही पण देवेंद्र फडणवीसला गंभीर घेत नाही. लोकशाहीमध्ये एक आम्हालाही म्हणावं लागेल म्हणून मी सांगतो तुम्हाला, ते असं बोलतात तेव्हा. मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की सोनियाजींना 2दा प्रधानमंत्री बनण्याची संधी होती, पण विरोधकांनी ज्या पद्धतीने देश तुटेल वगैरे, तर ते ही एक लोकशाहीतली 2 चाकं असतात, हे आम्हाला मानावं लागतात. आता त्यांना लोकशाहीच मान्य नाही, त्यांच्याकडून वाक्य येणार आणि म्हणून मी तुम्हाला नाईलाजानं हे लाईन बोललो की आम्ही पण मान्य नाही करत. हे लोकशाही होत नाही, हे लोकशाही होत नाही. विरोधकांच्या प्रमुखाला, नेतृत्वाला सन्मान करणं हे आमची लोकशाहीतली परिभाषा आहे. ज्यांना लोकशाहीच मान्य नाही तसेच लोक हे असे बोलतील. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय वक्तव्य करावं, जे कोण सांगतात ते शिक्षण मंत्री होते, त्यांनी काय उजेड पडलं तुम्हाला जास्त माहिती आहे, त्यामुळे मला त्याच्यावर जास्त जायचं नाही आहे. मी सांगितलं काँग्रेस पक्ष हे लोकशाही मानणारा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी ह्या पद्धतीचं उद्धटपणा बोलावं. मग आम्हालाही म्हणता येईल, पण ते आम्ही त्या पद्धतीचं बोलणार नाही. मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं, त्याचं विश्लेषण केलं. मानत नाही असं नाही, प्रधानमंत्री आहेत, त्यांचा रिस्पेक्ट आमच्या मनात आहे. आमच्या प्रधानमंत्र्याचा कोणी अपमान करेल बाहेरच्या देशातला माणूस तर आम्ही कधीही सहन करणार नाही, ही आमची परिभाषा आहे. पण त्यांनाच विरोधकांना मानायचंच नसेल, नेतृत्वाला मानायचं नसेल, तर त्यांना लोकशाही मान्य नाही आहे. म्हणून हे असे वक्तव्य करणारी लोक आपल्याला आमच्या नागपूरच्या पवित्र भूमीमध्ये पाहतात, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र परिवर्तन घेतलं, जगाला संदेश दिला. अशा भूमीवर येऊन असं ते बोलत असतील, लोकशाहीच्या विरोध बोलत असतील. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्याच संविधानाचा शपथ घेऊन तुम्ही प्रधानमंत्री झालात. आता याच भूमीवर येऊन, कर्मभूमीवर तुम्ही असं बोलत असाल तर ते काय लोकशाही आहे का? मी उपवासात्मक बोललो. आम्ही सन्मान आहे, आम्हाला प्रधानमंत्र्यांचा सन्मान आहे, गृहमंत्र्याचा सन्मान आहे, आम्हाला बिलकुल आहे. राज्याचा, उपमुख्यमंत्र्याचा, केंद्राच्या मंत्र्याचा सन्मान आहे आम्हाला. पण हे असं बोलतील तर आम्ही असं बोललं तर पण ते आम्हाला, आमचा स्वभावात नाही.
इंडिया आघाडीची असं म्हणतात आहे, पण प्रकाश आंबेडकर म्हणतात आहे की मी काँग्रेसच्या वरिष्ठांना पत्र लिहिलं पण अजून कोणताही रिप्लाय त्यांच्याकडनं आला नाही. मला माहिती नाही त्या विषयावर, ते मला दिल्लीशी त्यांचा संपर्क आहे, ते मोठे नेते आहेत, हे आमच्याकडे संपर्क नाही आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 3 विधेयक पाहिजे, त्यामध्ये एक महत्त्वाचे विधेयक होता निवडणूक आयोगासंदर्भात. एक मिनिट इनका मराठी म्हणतो. हां, सेक्शन 14चं पूर्ण केलेलं आहे. आता निवडणूक आयोग पूर्णतः राजकीय गुलाम झालेला आहे. निवडणूक आता एक पारदर्शकता होताना जे बोलतं तेच आमचं म्हणणं. आपण बोललात ते बरोबर आहे आणि तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. तुम्ही बोलता तेच आम्ही बोलतो, पण ते काय गोदी मीडिया दाखवत नाही. मी तुम्हाला लोकशाहीच्या या व्यवस्थेमधला की बालो ना हां, तो याच्यामध्ये म्हणजे आपण पंडित जवाहरलाल नेहरूजीपासून घेतलं आतापर्यंत डॉक्टर मनमोहन सिंग साहेबापर्यंत, तर कधी पण मीडियाला या पद्धतीचं वक्तव्य कुणीच दिलं नाही. आज देशातल्या मीडियाला गोदी मीडिया म्हटलं जात असेल तर हा चौथा स्तंभाचा एक प्रकारचा अवमान आणि काय प्रेशर चाललेलं आहे ते आपण पाहतो आहे. डायरेक्ट UPSCची परीक्षा न घेता डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरीच्या रँकवर आपल्याच मानसिकतेचे लोक पाठवणं, जे प्रशासकीय व्यवस्था संपवणं. दुसरं महत्त्वाचं की लोकांनी निवडून दिलेलं सरकार हे कसं भ्रष्टाचाराने पाडायचं, त्याच्यामध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा 3 राज्य त्यांनी पाडलेत. आणि न्यायव्यवस्थेचं काय, आमचे माननीय सुप्रीम कोर्टाचे जजेस तुमच्या समोर येतात, हमें बचाव, हे 4ही स्तंभाचं तर आज हालत खराब आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाची जी परिस्थिती करून ठेवली, जे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, ती गंभीर बाब आहे. निष्पक्षपातीनं निवडणुका व्हाव्यात ही या लोकशाहीचा आवाज आहे, जनमत आहे. पण यांना निष्पक्षपात करायचं नाही आहे. आता पुढं अजून काय काय करतात आता समजेल. आता वेळेवर देशामध्ये उद्रेकच करायचं ठरवलं असेल केंद्रातल्या BJPच्या सरकारने, तर हे गंभीर बाब आहे. नाही, ते 21ला झाली CWC दिल्लीमध्ये, 21ला झाली. त्याच्यामुळे इथं CWC होणार, इथंच सभा होती. राज्यभरातून किती कार्यकर्ते येणार आहे आणि पत्रकारांची काय आपल्याला सगळ्या पासेची व्यवस्था राहील. मी तुम्हाला मानणारे लोक आहोत, त्यामुळे आपल्याला चौथा स्तंभाला बिलकुल त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. राज्यभरातून किती ते आता आमचं तर 9 ते 10 लाखाचं आहे, पण ते जागेचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आता आम्ही रोज त्याच्याच कामात लागलेलो आहोत. काही लोक भिंती टाकायचा प्रयत्न करतात आहेत. आपल्या नागपूरची ही संस्कृती नाही राहिली. ठीक आहे, आम्ही वेळेपर्यंत सगळ्यांना समजून जागेचं पण माप मोठ्या प्रमाणात राहील. रामलल्ला कोणाची प्रॉपर्टी नाही असं उद्धव ठाकरे रामलल्ला कोणाची प्रॉपर्टी नाही. बरोबर आहे. मी स्वतः मंदिरासाठी पैसे दिलेले आहेत, पावती पण आहे. मी 2 त्या विटा शिला ज्याला आम्ही म्हणतो, शिला मी डोक्यावर घेऊन फिरणारा कार्यकर्ता आहे. आमचं मंदिर अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं हे मानणारा मी आहो. त्याच्यासाठी आम्ही विटा पण दिल्यात आणि नोटा पण दिल्यात. त्यामुळे हे सगळ्यांची प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी नाही, आस्था आहे. आता हे मी आस्था आहे असं समजेल, आम्ही हिंदू धर्मियांची आस्था आहे. आता मीच त्या ट्रस्टच्या आणि काही संतांच्या भूमिका ऐकत होतो की आम्ही जे कोर्टात गेलो होतो राम मंदिरासाठी ते आम्ही बाजूला पडलो, तो निकाल आमच्यावर दिलेला आहे. पण भाजपनी जेव्हा हिमाचलमध्ये त्यांचं पार्टीचं अधिवेशन झालेलं होतं त्यावेळेस सांगितलं की हा आस्थेचा विषय राजकीय होऊ शकत नाही आणि आम्ही याच्यात पडणार नाही, आम्ही कोर्टात जाणार नाही असं BJPनं ठराव केलेला हिमाचलमध्ये. ते संत सांगतात आहे, काही गोविंदाचार्य पण आपले आहेत त्याच्यामध्ये, शंकराचार्य आहेत, ते शंकराचार्यांचं स्टेटमेंट आहे. त्यांनी असं सांगितलं की आम्ही गेलो होतो कोर्टात, निकाल आम्हाला मिळाला, पण हे आता पुढारी दुसरेच झाले.
अडवाणी आणि ते मोहन जोशी आणि ते त्यांनी रथयात्रा केली ते बाजूला झाले. पण त्यांचं शंकराचार्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोर्टात गेलो, निर्णय आम्हाला मिळाला आणि पुढारी वेगळेच झाले, असं त्यांचं दुःख आहे. हे आम्ही शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो, आमचे दैव शिवाजी महाराज आहेत. आणि शिवाजी महाराजांनी भूमिकाच केली होती की रामदास स्वामी असतील, संत तुकाराम महाराज असतील, ते त्यांचं काम आहे. धर्माचं काम करणारे धर्माचं, राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्याचं काम करावं, ही शिकवण आम्हाला मिळालेली आहे. आणि इथं आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तेच लोक इथं शिवाजी महाराजांचं नाव घेतात. तर शिवाजी महाराजांचं नाव घेतात तर त्यांच्या विचाराचं पालन केलं पाहिजे ना या लोकांनी. हे माझं स्टेटमेंट नाही, शंकराचार्यांचं आहे. 1380 कोटी सुनील केदार यांची आमदारकी काल रद्द झाली. झालं ना, आम्ही दिलं काल त्याच्यावर. नेता आहे त्यामुळे या सभेवर त्याचा काही परिणाम दिसून येईल का? बघा तुम्हालाही आम्ही काल बोललो त्या विषयावर, आता कशाला घोटाळा करता येईल. वो हिंदी में बताइए 28 तारीख का कैसा नियोजन रहेगा क्या? 28 तारीख को कांग्रेस का 139वां पूरा होगा, 39 में हम पदार्पण करेंगे. उसका स्थापना दिन हम मनाने जा रहे हैं. देश के आज़ादी की लड़ाई में, आज़ादी की लड़ाई के लिए कांग्रेस की स्थापना की गई थी और वो एक इतिहास कांग्रेस का बड़ा है. लेकिन हम जिस नागपुर शहर में हमारे राष्ट्रीय नेतृत्व ने हम लोगों को जो मौका दिया, हमारे लिए सबके लिए स्वाभिमान की बात है, खुशी की बात है. और महाराष्ट्र से बड़े पैमाने में यहाँ पर कार्यकर्ता बड़े पैमाने में आएंगे. हमारे नेता राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी, हमारे नेता सोनिया जी गांधी, हमारे नेता राहुल जी गांधी, प्रियंका गांधी जी और CWC के सभी सम्मानीय सदस्य, हर राज्य के प्रदेश अध्यक्ष, CLP लीडर, मुख्यमंत्री जी, ऐसे बड़े पैमाने में यहाँ पर आएंगे. और उसकी तैयारी हम लोग पूरी तरह से कर रहे हैं. और इसका बड़ा फ़ायदा महाराष्ट्र को तो होगा ही, लेकिन यहाँ से, क्योंकि ये देश का मध्यवर्ती जगह है और यहाँ से मैसेज पूरे देश में जाएगा, हम हैं तैयार, ऐसा स्लोगन हमने दिया है. जो आज देश में तानाशाह प्रवृत्ति है, भ्रष्टाचारी प्रवृत्ति है, महंगाई बड़े पैमाने में बढ़ाई गई है, बेरोजगारी बड़े पैमाने में बढ़ाई है, किसानों को आत्महत्या करने को लगा रहे हैं, इस सब व्यवस्था का विरोध और उनको न्याय देने के लिए हम तैयार हैं, ऐसा स्लोगन हम लोगों ने दिया है. एक बड़ा फंक्शन यहाँ पर होने जा रहा है. चलो एक सवाल है, महाराष्ट्र सरकार ने 112 करोड़ रुपए जो है वो मंजूर किए हैं 2 प्रोग्राम के लिए. 2024 साल में वो इम्प्लीमेंट किए जाएंगे, जिसमें शिवाजी महाराज की 350वीं राज्याभिषेक जो कार्यक्रम है उसके लिए, और महासंस्कृत महोत्सव राज्य सरकार कर रही है जिसके लिए 73 करोड़ रुपए दिए जा रहे हैं. आपने विपक्ष ने सवाल उठाए थे उस पैसे पे, क्योंकि राज्य की स्थिति ठीक नहीं है, बावजूद इतना खर्चा किया जा रहा है. देखो, छत्रपति शिवाजी महाराज का उत्सव अगर मनाने जा रहे हैं, लेकिन पहले उनका जवाब इनको देना पड़ेगा कि देश के प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी ने भूमि पूजन अरबी समंदर में जो छत्रपति शिवाजी महाराज का विशालकाय जो स्मारक बनाने का जो भूमि पूजन किया था, उसका क्या हुआ? ये घोषणा और फिर बाद में जुमले. जैसे राजस्थान में उन्होंने कहा कि हम गैस सिलेंडर 450 में देंगे, लेकिन पार्लियामेंट में कह दिया हम देंगे नहीं. तो ये जुमलाबाजी नहीं होना चाहिए. छत्रपति शिवाजी महाराज के नाम से किसान कर्जा मुक्ति की योजना हमारे मित्र फडणवीस की सरकार में की गई थी 2016 में. 2019 भी खत्म हो गया, उसमें किसानों का कर्जा माफ नहीं हुआ. तो छत्रपति शिवाजी महाराज के नाम से इस तरह से बार बार जुमलेबाजी ना करे, इतना ही संदेश हमारा है. एडवर्टाइजमेंट के लिए 1 करोड़ 10 लाख रुपए, वो तो जाहिरात वाली सरकार है, देश वाली और राज्य की. जाहिरात करना वही उनका काम है, जनता के पैसे जाहिरात में लुटाना यही इनका काम है, वो कर रहे हैं. संडास में भी जाहिरात करते ये लोग, तो ये सब मामले में करेंगे.
वही संडास नागपुर का। थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।